महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर तालुक्यातील विखरण गावात श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या वतीने तसेच मित्रमंडळ व ग्रामस्थ विखरण यांच्या सहकार्याने श्रावण महिन्यानिमित्त श्री भगवान परशुराम कलश कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं. सोमवारी सकाळी 6 वाजता भक्तिमय वातावरणात यात्रेला सुरुवात झाली. या धार्मिक सोहळ्यात शिवभक्त, कावडधारी भाविकांसह तरुण तरुणी व महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. टेकवाड येथून सुरू झालेली कावड यात्रा विखरण येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराकडे मार्गस्थ झाली. कावडधारी भाविकांनी पवित्र जल व कलश घेऊन श्रद्धेने यात्रेत सहभाग घेतला. यावेळी तरुण तरुणींसह महिला भाविकांनीही महादेवाच्या जयघोषात सहभागी होत यात्रेचा उत्साह वाढवला. हर हर महादेव, बम बम भोलेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तिगीतं, जयघोष आणि भाविकांचा उत्साह यामुळे यात्रेच्या मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. याच श्रद्धेतून आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेत तरुण पिढी, तरुणी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून धार्मिक परंपरेशी असलेली नाळ जपली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेला विशेष रंगत आली. टेकवाडे येथून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप विखरण येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात झाला. मंदिरात पवित्र जल व कलश अर्पण करून भगवान महादेवाचं पूजन करण्यात आलं. यावेळी भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं. या कावड यात्रेमुळे संपूर्ण विखरण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. मित्रमंडळ व ग्रामस्थ विखरण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुण तरुणी, महिला व मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाल्याने धार्मिक एकता, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.